नमस्कार मित्रांनो, आज आपण पेपर घेतलेला आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठामधील SYBAचा SOC 222 ज्याला आपण समाजशास्त्र असं म्हणतो. त्या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेनंतर अजून मी 5-6 प्रश्नपत्रिका लगेचच अपलोड करणार आहे, तर नक्कीच तुम्ही त्या बघाव्यात अशी तुम्हाला नम्र विनंती. या प्रश्नपत्रिका अपलोड करण्याचं कारण एवढंच की तुम्हाला पेपरला कोणते प्रश्न विचारले जातात किंवा कशा प्रकारे विचारतात हे तुमच्या लक्षात येईल. तर चला बघूया क्वेश्चन पेपर. या ठिकाणी तुम्ही बघाल की क्वेश्चन 1मध्ये म्हणजे आधुनिकीकरणावर प्रश्न विचारलेला आहे, ग्राहकाचे स्वातंत्र्य. जर तुम्ही चांगलं पुस्तक ते वाचलं असेल SOC 222 ते तुमच्या लक्षात येईलच. त्याच्यानंतर परंपरागत जाती संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, जमीनदारी, रयतवारी, रशियन राज्यक्रांतीचे महत्त्व काय आहे. तुम्ही गुगलला जर हे सर्च मारलं तरी तुम्हाला हे उत्तर वाचायला मिळू शकतात. फक्त इंग्लिशमध्ये टायपिंग करून ट्रान्सलेट करून तुम्ही त्याला बऱ्यापैकी समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. क्वेश्चन 2मध्ये पण बघा, हरित क्रांतीचा एक प्रश्न आहे, सामाजिक चळवळीचे स्वरूप काय आहे, मूलभूत चळवळी, शहरीकरणातून निर्माण होणारी समस्या, आर्न मॉन्स यांनी सामाजिक चळवळीचे कोणते टप्पे सांगितले आहेत, वगैरे वगैरे. क्वेश्चन 3मध्ये पण बघा, हिंदू धर्म, सत्यशोधक समाज, आधुनिकपणाची लक्षणे, सामाजिक असंतुष्टता, औद्योगिकरणाचे फायदे तोटे. त्याच्यानंतर 4 नंबरला कुटुंब विघटन, देशीवाद म्हणजे काय, नागरीकरणातून काय बदल होतात, नागरीकरण म्हणजे शहरीकरणामुळे काय बदल होतात, सामाजिक चळवळींच्या प्रत्यक्ष टप्प्यामागे कोणत्या प्रक्रिया घडत असतात, वैधानिक शहरे कोणती, जनगणना शहरे ठरवण्याचे अटी कोणत्या, निकष कोणते. आता हे तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो. हे मोस्ट ऑफ प्रश्न असे आहेत की तुम्हाला याचं कॉमन उत्तर बऱ्यापैकी माहिती आहेत. फक्त तुमचं काम काय आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला थोडंसं वाचायचं आहे. गुगलचा रेफरन्स जरी घेतला तरी तुम्हाला बऱ्यापैकी चांगली उत्तराची मिळू शकतात. सो प्रश्न बघा, मोस्ट ऑफ आपल्या ओळखीचेच वाटतात, त्याच्यामुळे तुम्ही याचा चांगली तयारी करा आणि पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.